एक फटाक्यांचा बुकेच घेऊन जाऊया. वा. म्हणून याच्यामध्ये भुईचक्र आहे, रॉकेट आहे, अनार आहे, बरोबर. फुलझडी आहे, असं सगळं मी बांधून एक करंजा आम्ही सगळ्यात शेवटी आदल्या दिवशी करतो. शुभ दिवाळीसारखं वाटावं, एक फील यावा म्हणून फक्त एखादा फटाका सकाळी अभ्यंग स्नान झाल्यानंतर वाजवायचा असेल तर वाजवतो एवढं. खरं तर स्टार प्रवाहाचा जेव्हा गणेशोत्सव होतो ना तेव्हा एक अभिनेत्री आपल्याला भेटलेली आहे आणि त्या अभिनेत्रीने एक हिंट दिलेली की काहीतरी नवीन मी घेऊन येत आहे आणि काही दिवसातच ती अभिनेत्री एका मालिकेतून आपल्या भेटेला आली आणि आज तीच गोड अभिनेत्री सोनेल माझ्यासोबत सगळ्यात खरंच खूप गोड दिसते. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं लुक तर आहेच पण जो हातामध्ये पुष्पगुच्छ आहे तर काय वैशिष्ट्य आहे मला काय सांगशील? सो आमची याची थीम होती की दिवाळी ऑफकोर्स थीम आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक फटाक्याचा एलिमेंट ऍड करायचा. बरोबर. आता मीच एक फटाका आहे पण तरी हे 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 101% मान्य आहे. मी सुद्धा या गोष्टीला मान्य करतो. येस. पण म्हटलं आता काय करूया तर मग एक फटाक्यांचा बुकेच घेऊन जाऊया. वा. म्हणून याच्यामध्ये भुईचक्र आहे, रॉकेट आहे, अनार आहे, बरोबर. फुलझडी आहे, असं सगळं मी बांधून एक गुच्छ घेऊन आले त्याचा. नक्कीच नक्कीच. बरं तर दिवाळी आली ना की एक महिन्यापासून सुरुवात असते कारण का ना घर साफसफाई असेल सगळ्यात पहिलं. बरोबर. त्याच्यानंतर गृहिणी जे असतात तुमची धावपळ असते की फराळाची यादी करायची तो पदार्थ घेऊन त्यानंतर मग फराळ सुरुवात. घरी सुरुवात झाली की नाही अजून की आता सुरू आहे हळूहळू? नाही घरी सुरुवात झाली ना. ऑफकोर्स करंजा आम्ही सगळ्यात शेवटी आदल्या दिवशी करतो. शुभ पदार्थ असतो त्याच्या. खूप किचकट असतो पण खूप टेस्टी असतो. yes, yes. पण येस जसं तू म्हणालास की वेळेमध्ये घराची साफसफाई वगैरे सगळी सुरुवात झालेली आहे. फराळाची सुरुवात झाली. त्यानंतर कंदील, रांगोळ्या हे सगळ्या म्हणजे ह्यावेळेस वेगळं काय डेकोरेशन करायचं एंट्रन्स मध्ये कारण तो छान असावा, एक काय म्हणतात ना इन्व्हायटिंग असावा. त्यामुळे ती सगळी तयारी झालेलीच आहे. मला तुला सुद्धा प्रश्न विचारायला आवडेल. आपण लहान असताना ना खूप विचित्र प्रकार केला फ्रॉम फोडण्यापासून. बरोबर. म्हणजे ते पाऊस उलटाच लावणं असू दे, रॉकेट उलटाच लावणं असू दे, सोनेल त्याने सुद्धा असं काही केलंय की नाही की नाही केलं ना, हे पण सगळं केलं. ऐकायला आवडेल आणि आम्हाला. आणि ते आपण करायचो ना की सगळ्या फटाक्यांमधली ती दारू असते दारू एकत्र करायचं एकत्र करायची आणि मग त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी ठेवायचं आणि मग ते असं मोठं होतं. बरोबर बरोबर. तसं केलं. रॉकेट केलेलं आहे पण रॉकेटचा खूप वाईट अनुभव आलेला आहे. अच्छा. त्यामुळे म्हणजे असं झालं की नको आपल्याला नाही तर आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी त्रास व्हायचा. सो त्यामुळे ते बंद केलेलं होतं पण अदरवाईज हे असं सगळं केलेलं आहे. नंतर ती करायला आवडत असलं काही नाही आता ना थोडं काय म्हणतात ना एक एन्व्हायरमेंटचं भान ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे असे फटाके वाजवायला पाहिजे ज्याने फार प्रदूषण होणार नाही आणि असे फटाके फार कमी आहेत. त्यामुळे ती मजा आमच्या लहानपणी करून झाली पण आता काय झालंय प्रदूषण एवढं वाढलंय की आता असं वाटतं की इव्हन मी माझ्या मुलीला पण सांगते की फटाके फार नको फोडू. एक काय म्हणतात त्याला एक फटाका फोडावा, वाजवावा, दिवाळीसारखं वाटावं, एक फील यावा म्हणून फक्त एखादा फटाका सकाळी अभ्यंग स्नान झाल्यानंतर वाजवायचा असेल तर वाजवतो एवढंच. मालिका भेटीला आले आणि खरंच खूप कमी वेळामध्ये मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केल्या मालिकेने खरंच खूप चांगली असते. तिकडे सुद्धा तू फटाक्यापेक्षा कमी नाहीस. तिकडे सुद्धा फटाक्याचा बॉम्ब आहे. तर मालिकेमधून काय नवीन बघायला मिळाले आम्हाला पण ह्या वर्षी ढिंच्याक दिवाळीमधून काय वेगळे पण आम्हाला बघायला मिळणार काय सांगशील? ढिंच्याक दिवाळी खरं म्हणजे माझ्यासाठी पहिली दिवाळी म्हणतो आपण तशी आहे प्रवाह परिवाराबरोबर आणि मला खूप छान वाटलं ज्या प्रकारे आमचे सगळ्यांचे काही ना काहीतरी परफॉर्मन्सेस आहेत. माझाही एक डान्स परफॉर्मन्स असणार आहे. सो खूप मजा येते. सगळा परिवार जसं आपण म्हणतो दिवाळी ही खरं म्हणजे परिवाराने एकत्र येऊन साजरी करण्याचा सण आहे तसाच प्रवाहाचा सगळा परिवार एकत्र आलाय आणि हा सण साजरा करतोय. प्रत्येक जण काही ना काहीतरी हातभार लावतो या कार्यक्रमामध्ये. सो आय एम शुअर तुम्हाला पण खूप मजा येईल. ढिंच्याक वाटेल. खरंच खूप भारी वाटेल. तुर्तास मध्ये थांबतो कारण का तुमचे आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स सुद्धा आम्हाला बघायचे. दिवाळी साजरी केली तोपर्यंत सोनलताई धन्यवाद. धन्यवाद. हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुला पण. तुला सुद्धा दिवाळीच्या खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.